नमस्कार. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनाच्या वेळी जे आहे त्या ठिकाणी विधिमंडळाच्या पायऱ्यावरती बसून विरोधी पक्ष जे आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत होते. त्याचसोबत आतापर्यंत विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील आतापर्यंत विरोधी पक्ष नेत्याचं नाव सुचवलं नाही किंवा विरोधी पक्ष नेता निवडलेला नाही. त्यामुळे देखील त्या ठिकाणी विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती. जेव्हाही सत्ताधाऱ्यातील कुठलाही नेता येत होता तर त्याच्या विरोधात घोषणा देण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं. यातच त्या ठिकाणी नितेश राणे यांची एंट्री होती आणि नितेश राणे यांची एंट्री झाल्यानंतर त्या ठिकाणी खाली बसलेले जे विरोधी पक्षनेते होते त्या ठिकाणी घोषणा द्यायला लागतात की कोंबडी चोराचं करायचं काय, खाली मुंडके वर पाय. आणि त्याचसोबत ह्या सर्वांच्या घोषणा चालू असताना त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी मात्र वेगळीच घोषणा दिली. त्या ठिकाणी नितेश राणेला पाहताच आदित्य ठाकरे म्हणतात चायनीज आयटम आणि त्यानंतर एकच हास्य आणि एकच कल्लोळ त्या ठिकाणी उठायला लागतो आणि सर्वजण नितेश राणेकडे पाहून हसायला लागतात. परंतु आदित्य ठाकरे यांनी वापरलेले चायनीज आयटम या शब्दामुळे जे आहे नितेश राणे यांना चांगलंच त्यांनी डिवचलेलं आहे. तरी येत्या काही दिवसामध्ये नितेश राणे याबाबत काय व्यक्त होतात आपण पाहूया.